टच केला, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पिंटो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल जज करेल, परंतु थोडासा फंबल झाला आणि मिळालेल्या संधीचं केले सोनं बॅट्समन पिंटूने आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. संतोषजी पाटील साहेब आपले देखील सरसे स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. 9+6 टोटल 7 रन मिळतील. हा षटकार अशा धावा रोखाव्या लागतील टीम कियारा 11 या टीमला देखील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आफ्रिडचा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होता आणि एक ओव्हरच्या टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 19 रन्स आतापर्यंत झालेत आणि स्पेल नंबर 2 वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाज कृष्णा आपल्याला पाहायला मिळतो. 65 धावांचं लक्ष सध्याच्या घडीला विजय संपादन करण्यासाठी आहे एकविरा वॉरियर्स या टीमला मात्र पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी देखील या दोन्ही बॅट्समनना करावी लागेल आपल्या टीमसाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर कृष्णाचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड कांचन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो आणि दुसरा धक्का टीम एकविरा वॉरियर्स या टीमला. डीजे प्लीज.
आडव्या बॅटने देखील स्ट्रोक केला जातो. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी देखील होते, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. जशी मॅच संपेल त्यानंतर जय मल्हार फायटर संघ आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि टीम श्री साई दत्त 11 आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा, कारण आजच्या दिवसामध्ये 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडून सहकार्याची देखील भरपूर आहे. येणारे 15 चेंडू आणि अजूनही 35 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु या क्षणाला रनआउटची संधी. एक महत्वाचा विकेट गमावलाय टीम एकविरा वॉरियर्स या टीमने. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर वेगाने चाललाय. फाईन लेगच्या दिशेने रोहित चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 23 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक असेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जज करेल फक्त एकच सिंगल पिंटूने मात्र पूर्ण केली. 3 ओव्हरचा खेळ, 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होतो आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 24 रन. येणारे 12 चेंडू आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 41 रनची गरज अजूनही आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन देखील झाल्यात आणि अजून 41 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. स्पेल नंबर 3 आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या मार्कवर. स्वतः टीमचे कॅप्टन सचिन यांचा पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. समीकरण बदललं. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील बॅट्समन सुजल आणि त्याचबरोबर पिंटूला या मॅच मध्ये विजय प्राप्त करण्यासाठी. या बॉलवर देखील बिगिट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स, 4 रनसाठी चौकार. जाते लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट च्या दिशेने देखील फिल्डर तैनात केले गेले. या बॉलवर फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, झेलची संधी. टिपल्या हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय सचिन यांच्या माध्यमातून.
पाहायला मिळतात. 65 रन च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 30 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 35 रनची गरज आहे. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही बॅट्समन सोमनाथ म्हात्रे. हा बॉल देखील पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. सोमनाथ म्हात्रेच्या विरुद्धमध्ये चांगली गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. या बॉलवर देखील फटका चांगल्या कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर तैनात होता. बॉल जज केला. एक सिंगल पूर्ण होते. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 6 बॉल. गोलंदाज तैसीन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. येणारे 6 बॉल आणि अजूनही 34 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. गलीच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग, कारण धावा रोखायच्यात आणि त्यासाठी हा प्रयत्न. 2 धावा देखील आतापर्यंत पूर्ण झाल्यात आणि आता मात्र 5 बॉलमध्ये 32 रन. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि आता मात्र या मोमेंटला देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडू आणि अजूनही 30 रनची गरज. या बॉलवर फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ सिक्सर. षटकार.